नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, स्वामी पुण्यतिथी पर्यंत आपल्याला लिखित नाम जपाची सेवा करायची आहे. तर ती कशी करावी, नियम अटी काय असणार आहे, तर त्याचबद्दल इन डिटेल माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आलेली आहे. या दरम्यान आपल्याला लिखित नाम जपाची सेवा ही करायची आहे. तर बघा, ही सेवा अगदी तुम्ही कुठेही, कधीही आणि कोणत्याही वेळी करू शकता. तर ही सेवा कशी करावी, बऱ्याच जणांना माहित नाही लिखित नामजप म्हणजे काय. तर बघा, तुम्ही अगदीच की आजच्या दिवसापासून सुद्धा या सेवेला चालू करू शकता. अगदी आजपासून ते स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत जेवढा काही तुमच्याकडून लिखित नामजप होईल, तर ती सेवा बघा, ती सेवा एवढी पॉवरफुल असते की एकतर तुम्ही बघा, लिखित नामजप म्हणजे एखादी वही बघा, लिखित नामजपाची सुद्धा वही भेटत असते, ती तुम्ही घेऊ शकता. किंवा साधी नोटबुक जरी घेतली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये तुमच्या इच्छेनुसार. तर बघा, ती नोटबुक आपल्याला घ्यायची आहे किंवा लिखित नामजपाची वही घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपल्याला लिहायचा आहे. अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत सुद्धा लिहू शकता किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा सुद्धा लिखित नामजप असा सुद्धा लिहू शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर बघा, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला हा लिखित नामजप करायचा आहे. तर अगदीच की बघा, आता साधी जरी तुम्ही नोटबुक घेतली तरी सुद्धा बघा, हिते श्री स्वामी समर्थ, हिते श्री स्वामी समर्थ, हिते श्री स्वामी समर्थ असं तुम्ही लिहू शकता. काउंट देखील तिथं लिहू शकता किंवा जरी तुम्हाला काउंट लिहायचा नसेल, तिथपर्यंत तुमची जेवढी सेवा होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची. बघा, काही जण 12 लाख लिखित नामजपाची सेवा करतात, काही जण बघा 1 लाख करतात, काही जण 51. मी तर म्हणेल खूपच कमी झाली. पण जेवढी तुमच्याकडून लिखित नामजपाची सेवा होते तेवढीच खरंच खूप पॉवरफुल. जेव्हा बघा आपण की माळ घेऊन, जपमाळ घेऊन जेव्हा आपण सेवा करायला लागतो, तर तेव्हा असंख्य असे विचार येतात. मन एवढं चंचल आहे आपलं की ते स्थिर होत नाही. पण जेव्हा तुम्ही लिखित नामजप करता, तर तेव्हा एक तर तुम्ही हाताने लिहिणार आहात, त्याचबरोबर तुम्ही बोलत ते नामजप करत तुम्ही लिहिताय, ऐकताय. त्यामुळे तिन्ही प्रकारे तुमच्याकडून ती सेवा होत आहे. म्हणजे तुम्ही लिहिताय, ऐकताय सुद्धा आणि बोलताय सुद्धा आणि बघताय सुद्धा. तर बघा, ही खरंच खूप पॉवरफुल सेवा असते. त्यामुळे जर खरंच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही लिखित नामजपाची सेवा सुद्धा चालू करू शकता. अगदीच की बघा, प्रत्येकालाच तेवढा टाइम भेटेल असं नाही, पण तुम्ही घरातील सर्वांनी सामूहिकरित्या सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे लिखित नामजप तू एवढा कर, त्याच्यानंतर तू एवढा कर, जे काही तुमच्या